आपली गाडी आपल्या बिल्डिंग खाली लागत नाही. कसले तुम्ही फ्लॅट दिले आम्हाला, मेहरबानी नाही केली. आमचं घर ह्या ठिकाणी होतं, आमच्या घरावर तुम्ही करोडो रुपये कमावले आणि हे टॉवर बांधले. ही जागा आमची आहे, आमच्या ह्या सर्व SRAच्या इकडे स्लम मध्ये राहणाऱ्या माणसांची आहे. त्यांना ज्या सुविधा गव्हर्नमेंट कडनं लिहिलेल्या आहेत त्या तुम्ही जर पुढच्या काही दिवसात दिल्या नाहीत तर ह्या SRAच्या बिल्डिंग मधून प्रत्येक घरातून असाच रुपेश राधेश्याम कदम प्रत्येक वेळेला ह्या अन्यायाविरोधात आवाज उठवेल. मी आज ह्या व्यासपीठावरून शब्द देतो, 23 तारखेला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार झाल्यावर 1 महिन्याच्या आत हा टॅक्स पूर्णपणे माफ करून त्या बिल्डरला नाही जर भरायला लावला तर पुन्हा तुमच्या समोर येऊन उभा राहणार नाही. आज संपूर्ण जानुभोई नगर कोकणी पाड्यात गेला पाहिजे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन कि सिर्फ जिसकी पार्टी रहेगी वही कैंडिडेट नहीं बन सकता. जो कैंडिडेट प्रस्तापित रहेगा, प्रस्तापित पक्ष का रहेगा, अगर वो काम नहीं कर सकता तो एक अपक्ष का कॉलम भी बाबा साहेब आम्बेडकर जी ने रखा. उन्हीं बाबा साहेब आम्बेडकर जी को नतमस्तक होता हूं, क्योंकि उन्हीं की वजह से आज अपक्ष कैंडिडेट का फॉर्म भर के आपके सामने चुनाव के लिए खड़ा हूं. मुझे यही कहना है, बाबा साहेब आंबेडकर जी को नतमस्तक होता हूं. ज्यांच्या विचाराने मी प्रेरित होऊन गेल्या 17 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे ते माझे दैवत हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. आणि उपस्थित एका अपक्ष उमेदवाराच्या सभेला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या जनसमुदायाला देखील नतमस्तक होतो. जेवढे खाली बसले तेवढेच वरून देखील ऐकतायत, त्यांना देखील नतमस्तक होतो. आज बोलायला झालं तर मुद्दे खूप आहेत. आज माझी ही 3री सभा आहे. इलेक्शन आयोगाची माणसं इथे आहेत, ते देखील विचार करतायत. जेवढ्या सभा 3-3 पक्ष महाविकास आघाडी 3-3 पक्ष महायुतीत आहेत, ते जेवढे सभा घेत आहेत त्याच्या दुपटीने एका अपक्ष उमेदवाराच्या सभा होत आहेत. यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि आता आम्हाला देखील बदनाम करायची सुरुवात झाली है. जीतूभाई, मुझे अभिमान है कि इतने बड़े बड़े नेता उनके मन से इस छोटे से बच्चे के लिए भी आज व्यासपीठ से बोलने के लिए तैयारी कर रहे हैं. पर उनको क्यों बोलना पड़ रहा है, त्यांना का बोलावं लागतंय? कारण मी जे मुद्दे उपस्थित करतोय ते जनतेच्या जनसामान्य मनातले मुद्दे उपस्थित करतोय. जे मुद्दे घेऊन उभा राहिलोय ती विचारांची लढाई आहे म्हणून उभा राहिलोय. मला कुठलाही स्वार्थ नव्हता, माझ्या मनात कुठेही अशी वेडीवाकडी भावना नव्हती की येऊन अपक्ष फॉर्म भरावा. मी ज्या पक्षात 17 वर्ष काम केलं ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, त्याचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, आदित्य साहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण महाराष्ट्रात इमाने इतबारे पक्ष वाढवण्याचं काम केलं. ते काम करत असताना पक्षाने मला जी संधी दिली ती त्या पक्षाच्या संधीमध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात संपूर्ण 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये, मग तो चंद्रपूर असू दे, गडचिरोली असू दे, सातारा असू दे, सांगली असू दे, कोल्हापूर असू दे, जळगाव असू दे, नंदुरबार असू दे, नाशिक असू दे, लातूर असू दे, परभणी असू दे, नांदेड असू दे, हिंगोली असू दे आणि अजूनके जिल्हे जे काही 36 जिल्हे महाराष्ट्रात आहेत ते सगळ्या जिल्ह्यांमध्ये युवा सेना आणि पक्ष वाढवण्यासाठी इमाने इतबारे काम करत होतो. माझ्या मनात आजही माझ्या पक्षाबद्दल प्रेम होतं, पुढेही राहील. माझ्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यांच्याबद्दल आदर आहे, तो पुढेही राहील.
पण ज्या व्यक्तीसाठी 2014 साली एवढ्या बलाढ्य उमेदवार मोहित कंबोज यांच्या समोर ज्यांची निवडून येण्याची ताकद नव्हती, ते सुनील प्रभू साहेब यांना निवडून आणण्यासाठी रक्ताचं पाणी केलं. माझ्या खांद्याला खांद्या लावून त्यावेळेच्या युवा सैनिकांनी त्या इलेक्शनचा खारीचा वाटा उचलला आणि सन्माननीय सुनील प्रभू साहेब बलाढ्य उमेदवार मोहित कंबोज समोर 19,800च्या मतांनी निवडून आले. परंतु ते निवडून आल्यानंतर आपण एखाद्या लोकप्रतिनिधीचं ज्या वेळेला पक्षप्रमुख आदेश देतात त्यावेळेला काम का करतो? तर ज्या कुरारमध्ये मी वाढलो, ज्या कुरारच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिलं, त्या कुरारच्या जनतेच्या सेवेसाठी एक चांगला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं. त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून 2014 साली आम्ही निवडून आणलं. आम्हाला वाटलं 2014 ते 19 मध्ये 5 वर्ष गेली, काहीतरी चांगली कामं करतील, काहीतरी मोठी कामं करतील, परंतु त्यांच्याकडनं काहीच कामं झाली नाही. पण शेवटी ते आमचे वडीलधारी आहेत. मी आजही तुमच्या समोर सर्वांच्या साक्षीने सांगतोय, सुनील प्रभू साहेब हे माझ्या आदरस्थानी आहेत, आदरस्थानी राहतील. त्यांचा मान सन्मान जो करायचा आहे तो करेन. आजही माझ्या समोर आले तरी त्यांच्या पाया पडायची माझी तयारी आहे. पण मी जो जनसेवेचा व्रत ह्या कुरारच्या विकासासाठी उचललेला तो त्यांनी पूर्ण केला नाही. म्हणून या विचारांची लढाई म्हणून आज अपक्ष म्हणून त्यांच्या विरोधात उभा आहे. जर त्यांनी लोकांची कामं केली असती तर अशा व्यासपीठावरनं मला त्यांचे मुद्दे काढायची गरज लागली नसती. 2019ला पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांचा प्रचार केला, प्रसार केला, पुन्हा ते निवडून आले. परंतु परत तेच 2019 ते 24 मध्ये देखील त्यांच्याकडनं कुठली कामं झाली नाही. आज कुरारच्या विकासामध्ये मी त्यांना प्रत्येक सभेत चॅलेंज केलंय, कुरारच्या विकासात तुम्ही काय मोठं काम केलं ते फक्त माझ्या समोर डिबेटमध्ये, चॅलेंजमध्ये बोलून दाखवा प्रभू साहेब. तुमच्या समोर सर्वांसमोर नतमस्तक होऊन माफी मागेन. आजही चॅलेंज माझं ऍक्सेप्ट नाही केलंय. मला एवढंच म्हणायचंय की मी ज्या वेळेला राजकारणात सुरुवात केली, समाजकारणात सुरुवात केली, तेव्हा विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न सोडवले. शाळेची फी जास्त असेल तर शाळेच्या फी कमी करून घेतल्या. कॉलेजचे कोणाला ऍडमिशन भेटत नसतील तर ऍडमिशन करून घेतले. हळूहळू समाजसेवेत माझं काम वाढलं. ते काम वाढता वाढता कोणाचे वॉटर गटर मीटर, कोणाची पाण्याची समस्या आहे, कोणाची ड्रेनेजची समस्या आहे, कोणाकडे लाईटची समस्या आहे, त्या समस्या सोडवण्यासाठी काम केलं. लहान वयात हे सगळं काम करता करता पक्षाने जबाबदाऱ्या दिल्या. त्या करता करता संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आली. माझ्या देखत मी जे काही 17 वर्षात काम केलं ते प्रत्येक क्षेत्रात केलंय. ते स्पोर्ट्स असू दे, म्हणजे खेळाचे क्षेत्र जास्त, क्रिकेट टुर्नामेंट, कबड्डी टुर्नामेंट, फुटबॉल टुर्नामेंट, व्हॉलीबॉल टुर्नामेंट, युवकांना पुढे जाण्यासाठी व्यासपीठ या रुपेश कदमने उपस्थित करून दिलं. आज त्याच्यातनं कितीतरी खेळाडू आज असोसिएशन मध्ये खेळतायत, फेडरेशन मध्ये खेळतायत, त्यांना चांगल्या नोकऱ्या लागतायत. शिक्षणाच्या संदर्भात लोकांना करिअर गायडन्स असेल, त्यांच्या MPSCच्या परीक्षा असतील, UPSCच्या परीक्षा असतील, मार्गदर्शन ठेवून त्यांना पुढे जाण्यासाठी कामं केली. त्याच्यातनं कितीतरी विद्यार्थी घडले, आज चांगले अधिकारी झाले. युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी लॅपटॉप असेल, टॅब असेल, मोबाईल असेल, बॅगा देऊन त्यांचा सन्मान केला. हे शिक्षण क्षेत्रात काम केलं. 2,500 ते 3,000 रुपये असते, अशा 2 ते 3 बॅग जर मोफत उपलब्ध करून दिल्या तर माझ्या जनसामान्याला मी 7 ते 10 हजाराची मदत फक्त ब्लड बॅग फ्री मध्ये देऊन केली आहे. हे आमचं काम आहे. आज ज्या ज्या ठिकाणी कचरा पेट्या नव्हत्या, कचरा पेट्या स्वतःच्या खर्चाने बांधल्या, शौचालय स्वतःच्या खर्चाने बांधले, ड्रेनेज लाईन स्वतःच्या खर्चाने बांधून दिली. मला सांगायला, नमूद करायला एवढं वाटतं, ह्या ओंकारमध्ये आजपासून माझ्या मते 6-7 वर्षापूर्वी एक दुर्घटना घडली होती. आपली ड्रेनेज किंवा मलनिसारणची जी लाईन आहे ती पाण्याच्या लाईन मध्ये मिक्स होऊन आज दुर्दैवपूर्ण मला सांगावं लागतंय, एका लहान मुलाचा इथे मृत्यू झाला होता. त्यावेळेला पाणी लोकांना प्यायला नव्हतं. हा रुपेश कदमने 17 टँकर स्वतःच्या खर्चाने पाठवले आणि ह्या ओंकारमध्ये देण्याची व्यवस्था केली. मी लोकप्रतिनिधी नव्हतो, मी शासनाच्या कुठल्या पदावर नव्हतो, पण मी जो जनसेवेचा व्रत घेतलाय तो प्रामाणिकपणे निभावण्यासाठी मला जे जे करावं लागलं ते ह्या दिंडोशी विधानसभेसाठी, कुरार गावासाठी मी करत राहिलो.
अख्खा मुंबई अहमदाबाद हायवे म्हणजे मुंबई एक्सप्रेस हायवे आम्ही बंद करून दाखवू. 15 दिवसात त्याचं टेंडर निघालं आणि 1 महिन्यात रस्ता बांधून दिला. इकडच्या कितीतरी लोकांना माहिती आहे समुद्र हॉटेलकडे जाताना कितीतरी बाईकची ऍक्सिडेंट व्हायची, पाणी नुसतं रस्त्यावर वाहत असायचं. ही जी काही सुविधा प्रामाणिकपणे देण्याचं काम केलं हे माझ्या मनात होतं. आज मला सांगा, ज्या लोकप्रतिनिधींच्या मांडीला मांडी लावून मी एवढे वर्ष बसलो होतो त्या लोकप्रतिनिधींनी जर कामच नाही केली तर माझ्याकडे दुसरा पर्याय काय राहतो? आम्ही तुम्हाला एकदा नाही 2दा संधी दिली. 2 टर्म आमदार म्हणजे 10 वर्ष तुम्ही आमदार होतात. तुमच्या मांडीला मांडी लावून बसलो, तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या बरोबर फिरलो, लोकांसमोर मतं मागितली. पण आज तुम्ही ती कामं करू शकले नाही तर तिसऱ्यांदा पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी मतं मागायला जाऊ का? हा विचार माझ्या मनामध्ये आला. आज ओंकार, मी मेन मुद्द्यावर बोलतो, आज ओंकार एसारे ह्या बिल्डिंग उभे आहेत, पण ज्या पद्धतीच्या सोयी सुविधा ह्या ओंकार एसारे बिल्डिंगला द्यायला पाहिजे होत्या त्या सुविधा आपल्याला मिळाल्या का? आज मला सांगा, बिल्डर फक्त 33% रिक्रिएशन गार्डनच्या अंडर 33% द्यायला तयार आहेत. 33% गार्डन तरी तुम्हाला इथे फिरायला आहे का? पार्किंगची व्यवस्था आहे का? मला सांगा, ह्या बिल्डरला जाब विचारायचं काम सन्माननीय लोकप्रतिनिधी आमदार सुनील प्रभू साहेबांचं होतं की नव्हतं? मग मला एक सांगा, आपण चाळीत राहत होतो, स्लम विभागात राहत होतो, 10x10च्या खोलीत राहत होतो. आज आपण फक्त एकावर असे राहायला गेलोय. पण ज्या सुविधा आपल्याला मिळायला पाहिजे होत्या, ज्या पद्धतीने पाणी आजही मिळायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीचे गार्डन, जिम किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या स्लमला पण देण्याचा बिल्डरचा अधिकार आहे. जसं तुम्ही हा समोर टॉवर बघताय, त्या टॉवर मध्ये स्विमिंग पूल आहेत, गार्डन आहेत, सगळ्या सुविधा आहेत. पण ह्या गोरगरीब जनतेला ओंकार बिल्डरने का दिल्या नाही? हा जाब का नाही विचारला सुनील प्रभूंनी? आज ज्या वेळेला या ओंकार बिल्डिंगच्या सोसायट्यांमध्ये फिरत होतो, इकडच्या 6 बिल्डिंगच्या फेडरेशनने माझ्यासमोर एक पत्र दिलं. त्या पत्रामध्ये मला आज तुमच्या समोर सांगायला वाईट वाटतंय, आज करोडो रुपयाचा टॅक्स तुमच्यावर कर्ज म्हणून आहे. करोडो रुपयाचा टॅक्स कर्ज म्हणून आहे ह्या पूर्ण ओंकार एसआरच्या बिल्डिंगवर. हा टॅक्स ऍक्च्युली भरायला कोणी पाहिजे? बिल्डरने. आज कित्येक वर्ष तो टॅक्स दिवसेंदिवस वाढत चाललाय. उद्या तुमची पाण्याची लाईन कापली, लाईट कापली, उद्या ह्या दुविधा भोगणार कोण आहेत? तुम्ही सर्व भोगणार आहात. पण गेल्या कित्येक वर्षापासून हा मुद्दा घेऊन फेडरेशनची लोक आमदार सुनील प्रभू साहेबांना भेटत होती, त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत होती. तुम्हाला कधी प्रभू साहेब वाटलं नाही बिल्डरला लोकांच्या समोर आणून विचारावं की हा टॅक्स तुम्ही भरणार की जनता भरणार? हे का नाही विचारलं? उद्या हा टॅक्स ज्या वेळेला तुम्हाला भरावा लागेल, प्रत्येक घरातनं 10,000, 5,000, 3,000 काढावे लागतील. तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. मी आज ह्या व्यासपीठावरून शब्द देतो, 23 तारखेला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार झाल्यावर 1 महिन्याच्या आत हा टॅक्स पूर्णपणे माफ करून त्या बिल्डरला नाही जर भरायला लावला तर पुन्हा तुमच्या समोर येऊन उभा राहणार नाही. आज तुम्ही जे पाणी ह्या चाळीत पहिल्यापासून कनेक्शन होते, जे पाणी ह्या सर्व ओंकारच्या बिल्डिंगला मिळत होतं, त्याच्यातलं 50% पाणी ह्या तुम्ही टॉवरला दिलं, जिथे तुम्ही मोठे मोठे फ्लॅट विकले, करोडो रुपये कमवले. पण ह्या आमच्या गरीब लोकांच्या स्लम भागातल्या लोकांचं तुम्ही पाणी पळवलं. ते पाणी कधी तुम्ही परत आणून देणार? आज स्मशानभूमीची जागा अशीच पडली आहे, कित्येक वर्ष पडली आहे की नाही पडली आहे? मला सांगा, त्या ठिकाणी एक वाहन स्थळ चांगल्या पद्धतीचं सुसज्ज व्यवस्थित उभारून तुमच्या बिल्डिंग खाली राहणाऱ्या सर्व बाईक, सर्व 4 व्हीलर तिकडे लागू शकतात की नाही लागू शकत? मग हे ज्या पद्धतीने ह्या नियोजन हे करायला पाहिजे होतं ते बिल्डर कडनं करून घेण्याचं काम लोकप्रतिनिधींचं असतं. आमदार सुनील प्रभू साहेब किती वेळा तुमच्या समोर हे प्रश्न घेऊन बसले मला सांगा? बसले का कधी? मग मला सांगा, आज ज्या वेळेला तुमच्या 6 बिल्डिंगच्या खाली गाड्या लागतात, बाईक लागतात, 4 व्हीलर लागतात, आपली लहान मुलं खाली खेळायला येतात, त्यांना खेळायला जागा उपलब्ध आहे का?
आज आपला गणपती उत्सव होतो, नवरात्री उत्सव होतो, त्यावेळेला गाड्या कुठे लावायच्या, गाड्या लांब लांब लावून यायचं आणि 9-9 दिवस 11-11 दिवस गणपतीचे चालत चालत बाहेर जायचं. आपली गाडी आपल्या बिल्डिंग खाली लागत नाही. कसले तुम्ही फ्लॅट दिले आम्हाला, मेहरबानी नाही केली. आमचं घर ह्या ठिकाणी होतं, आमच्या घरावर तुम्ही करोडो रुपये कमावले आणि हे टॉवर बांधले. ही जागा आमची आहे, आमच्या ह्या सर्व SRAच्या इकडे स्लम मध्ये राहणाऱ्या माणसांची आहे. त्यांना ज्या सुविधा गव्हर्नमेंट कडनं लिहिलेल्या आहेत त्या तुम्ही जर पुढच्या काही दिवसात दिल्या नाहीत तर ह्या SRAच्या बिल्डिंग मधून प्रत्येक घरातून असाच रुपेश राधेश्याम कदम प्रत्येक वेळेला ह्या अन्यायाविरोधात आवाज उठवेल.